नमस्कार मित्रांनो. काल एक माझ्याकडे 25 वर्षाचा तरुण काउन्सिलिंगसाठी आला होता. तर त्याचं उदाहरण कदाचित तुमच्या साठी फायद्याचं असू शकतं म्हणून तुमच्याशी शेअर करतो आहे. त्या 25 वर्षाच्या युवकाने आपल्या गर्लफ्रेंडसोबत सेक्स करण्याचा प्रयत्न केला. त्याचं पहिल्यांदा सेक्स होतं, त्याच्यामुळं त्याच्या मनामध्ये नकारात्मक विचार असतील किंवा भीती असेल, धास्ती असेल, या सगळ्या गोष्टी होते. त्याच्यामुळं त्याचा काही सेक्स जमला नाही. त्याच्यामुळं तो खूप डिस्टर्ब झाला होता आणि स्ट्रेसमध्ये होता. तर त्यांनी माझ्याकडे आला होता. मग मी माझ्याकडे आल्यानंतर मी त्याला काउन्सिलिंग केलं की पहिल्यांदा सेक्स नाही झालं किंवा सेक्शुअल रिलेशन आले नाही याचा अर्थ आपल्यामध्ये कुठंतरी कमीपणा आहे किंवा काहीतरी कमी आहे किंवा आपल्याला सेक्स जमणार नाही असं मुळीच नाही. असं मी मोटिवेशन काउन्सिलिंग केला आणि त्याला मानसिक आधार दिला. आणि बऱ्याच वेळेला आपण जी सेक्ससाठी जी जागा निवडत असतो ती बरोबर नसते. कुठेतरी लॉज असते, कुठेतरी शेतात जातो किंवा मित्रमैत्रिणींच्या रूममध्ये जात असतो. परंतु ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार असतात किंवा भीती असते. त्याच्यामुळं आपल्या लिंगात ताठरता येत नाही. त्याच्यामुळं याचा परिणाम अशा पद्धतीनं होत असतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की लग्न झालेलं नसतं, त्याच्यामुळं मनात अशा पद्धतीचे विचार येणं स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे ही समस्या नाही आहे मुळीच. त्याच्यामुळं घाबरू नका.